आजचा अनुभव आहे सौ नलिनी विनायकरावजी रोकळे यांच्या। एकदा नलिनीताईंच्या मुलाला त्यांचे भाऊ आपल्या घरी घेऊन गेले। शाळेला सुट्ट्या आहे तर हा माझ्या मुलासोबत खेळेल असे त्यांचे म्हणणे होते, पण नलिनीताईंनी त्यांना नकार दिला आणि सांगितले की उद्या आम्हाला बाहेर गावाला लग्नाला जायचे आहे आणि त्याचे वडीलही घरी नाहीत, ते आले तर रागावतील। तरी त्यांचे भाऊ जिद्द करून त्या मुलाला आपल्या घरी घेऊन गेले। त्यांचा मुलगा ताईच्या मुलापेक्षा 1 वर्षांनी लहान आहे, पण तो खूप बंड आहे हे ताईंना माहीत होते आणि म्हणून त्यांनी त्याला नेण्यासाठी नकार दिला होता, पण तरी त्यांचे भाऊ मुलाला घेऊन गेले। सकाळी 8:15 वाजता त्यांचा मुलगा त्यांच्या भावासोबत गेला आणि जवळपास 11:15 ते 11:30च्या दरम्यान त्यांना फोन आला की तुमचा मुलगा खेळता खेळता स्लॅबवरून खाली पडला। त्यावेळेस नलिनीताई व त्यांची मुलगी सृष्टी हे दोघेच घरी होते। ते ऐकून त्या दोघींचे रडणं सुरू झालं। नलिनीताई लगेच बाबांच्या पाटाजवळ जाऊन बसली आणि बाबांना सांगितले की बाबा माझ्या मुलाला काहीही होऊ देऊ नका। आणि मग त्यांनी आपल्या पतिदेवाला फोन करून झालेला सर्व प्रकार सांगितला। पतिदेव म्हणाले की मला तुझ्या दाजीचा फोन आला होता व मी तिकडेच जात आहोत, तू घाबरू नको। पतिदेवाने नलिनीताईला धीर दिला व ते सासरी गेले। तिथे पोहोचताच त्यांना जवळपास 100 ते 150 लोकांची गर्दी त्यांच्या घराजवळ दिसली। त्या लोकांनी सांगितले की जावई तुम्ही समोरच्या रुग्णालयात जा, तिथे मुलाला नेला आहे। रुग्णालयात पोहोचताच त्यांनी मुलाला विचारले की बेटा तुला काय झालं, कसा काय पडला तू? मुलगा काहीच बोलत नव्हता। तेव्हा त्याचे वडील खूप घाबरले आणि त्याला हलवडुलव करून विचारू लागले। तेव्हा मुलगा बोलला की पप्पा मला घरी घेऊन चला, मला खूप झोप येत आहे। ते रुग्णालय नवीन असल्यामुळे तिथे पेशंटला भरती करण्याची काहीच व्यवस्था नव्हती, तर मुलाच्या वडिलांनी मुलाला मेडिकल चौक येथील सेंटर पॉईंट हॉस्पिटलमध्ये भरती केले आणि नलिनीताईंना फोन करून सांगितले की तू सेंटर पॉईंट हॉस्पिटलला ये। तर नलिनीताई आपल्या मुलीला घेऊन तिथे गेली। तिथे गेल्यावर त्यांनी बघितलं की त्यांचा मुलगा डोळेसुद्धा उघडत नव्हता। मुलाने मान खाली टाकली होती। मुलाची अशी अवस्था पाहून त्या आईने हंबरडाच फोडला। माझ्या मुलाला काय झालं, तुम्ही सर्व चूप का आहात, सांगत का नाही तो कसा पडला, असे प्रश्न विचारू लागले। आईची अशी अवस्था पाहून त्यांची मुलगीसुद्धा रडू लागली। हे सर्व पाहून डॉक्टर ओरडले की या बाईला आधी शांत करा व बाजूला घेऊन जा। तर मुलाला पाहायला आलेल्या नातेवाईकांनी नलिनीताईला शांत केले आणि त्याला काहीच झालं नाही, औषध घेतली की तो बरा होईल असा त्यांना धीर दिला, पण तो मुलगा नुसता उलट्या करत होता। डॉक्टरांनी औषध देऊन सुद्धा त्याच्या उलट्या थांबत नव्हत्या। काही वेळाने डॉक्टरांनी त्याला ICU मध्ये नेलं आणि त्याच्यावर उपचार सुरू केले। मुलाची आई सतत बाबांच्या नावाच्या धावा करीत होती। काही वेळाने डॉक्टर बाहेर आले आणि मुलाच्या वडिलांना आत बोलावून सांगितले की जर उलट्या बंद झाल्या नाही तर मुलाला ब्रेन हॅमरेज होऊ शकतो, त्याच्या ब्रेनमध्ये रक्त गोठलेलं आहे, तर त्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागेल। त्याकरिता या फॉर्मवर सह्या करून द्या आणि फॉर्म भरून द्या। तसेच मेंदूचे CT स्कॅन करावे लागेल। त्याच्या उपचाराकरिता बाहेरून ब्रेनच्या डॉक्टरांना बोलवावे लागेल, कारण मुलाची परिस्थिती खूप क्रिटिकल आहे। ते जे निर्णय देतील त्यानुसार समोरचा उपचार करता येईल। मुलाचे वडील बिचारे ICU मधून रडत रडतच बाहेर आले आणि पत्नीला त्याच्या प्रकृतीबद्दल सांगू लागले। हे सर्व ऐकून मुलाची आईसुद्धा खूप घाबरली, पण त्यांच्या पतिदेवाने त्यांना धीर दिला व शांत केले आणि त्यांचे मार्गदर्शक श्री राऊत गुरुजी यांना फोन करून फोनवर झालेला सर्व प्रकार त्यांनी सांगितला। त्यावर राऊत गुरुजी म्हटले की बेटा तू घाबरू नको, तुझ्या मुलाला काहीच होणार नाही, तू बाबाचा सेवक आहे, तुझं मन एकदम पक्क पाहिजे, धीर सोडायचा नाही। तू झालेला सर्व प्रकार भगवंताला आणि बाबांना सांग व त्या मुलाच्या डोक्याला 3, 11 आणि 21च्या बाबा हनुमानजी म्हणत हुका मार आणि तीर्थ करून दे। बाबा तुझ्या मुलाला काहीच होऊ देणार नाही, तू घाबरू नको। तर बघा सेवकांनो, हे मार्गदर्शकांचे शब्द। त्या मुलाच्या वडिलांनी तसंच केलं। मुलाला 7, 11 आणि 21च्या बाबा हनुमानजी म्हणत फुका मारून तीर्थ करून दिलं आणि जसं त्या मुलाच्या तोंडात तीर्थ पडलं त्याच्या उलट्या होणं बंद झाल्या। ब्रेनचे डॉक्टर येण्याआधीच तीर्थ दिल्यामुळे उलट्या बंद झाल्या। डॉक्टर आल्यावर त्यांनी CT स्कॅन काढलं तर ब्रेनमध्ये 2 इंच रक्त गोठलेलं होतं। डॉक्टरांनी सांगितलं की शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही, औषधांनी तो ठीक होऊन जाईल व आता घाबरण्याचीही काही आवश्यकता नाही। हे ऐकून नलिनीताईंनी सर्वात प्रथम भगवान बाबा हनुमानजीला आणि बाबा जुमदेवजीला धन्यवाद दिला। बघा, त्याच डॉक्टरांनी आधी सांगितले की काही सांगता येत नाही, पण तीर्थ दिल्यावर दैवी शक्तीची कृपा अशी झाली की शस्त्रक्रिया करण्याची गरजसुद्धा पडली नाही। पहा किती महान कृपा आहे आपल्या भगवंताची। आता तो मुलगा बाबांच्या कृपेने खूप छान आहे आणि चांगलं जीवन जगत आहे। अशी आहे आपल्या मार्गातील दैवी शक्तीची कृपा आणि आपल्याला ती कृपा विनामूल्य वाटून दिली बाबा जुमदेवजींनी। त्यांना कोटी कोटी प्रणाम। जर कोणाला आपला अनुभव आमच्या चॅनलमार्फत सांगायचा असेल तर त्यांनी कमेंट करा, आम्ही नक्कीच तुमच्याशी संपर्क करू। चला तर भेटूया नवीन अनुभवासोबत। तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा।
नमस्कार जी, सर्वांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार.